दादोजींच्या मृत्यूने राजांना फार दुःख झाले. दादोजींची शिकवण, त्यांचे बोलणे, रागावणे, कौतुक करणे हे सारे आठवत होते. ज्या दादोजींच्या सहवासात राजांना कधी पितृच्छायेची आठवण झाली नाही, ते दादोजी गेल्यामुळे राजांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली. लाल महालात आता दादोजी वावरणार नव्हते. सदरेवर संस्कृतचे पठन करीत बसलेली दादोजींची वयोवृद्ध छाया पुन्हा दिसणार नव्हती. आपल्या खोलीत दप्तरात बसक्या मेजासमोर बैठक घालून आपल्या दराने फडाला बेचैन करणारी दादोजींची जागा आता रिकामी पडली. दादोजींचे नाव निघाले तरी राजांच्या मासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहत. लाल महालाचा मुक्काम राजांना नको वाटे. पण शिवाजी राजांना स्वतःच्या दुःखावर एवढा विचार करायला उसंत नव्हती. विजापूरकरांचे लक्ष वळायच्या आत राज्य स्थिर करणे आवश्यक होते. राजांनी आपल्या दुःखावर पांघरून घातले. शहाजी राजांचा वसूल झालेला खजिना 25,000 होता. दादोजींच्या मृत्यूच्या बातमीबरोबरच राजांनी आपल्या वाढत्या खर्चासाठी तो खजिना वापरण्याची परवानगी शहाजी राजांच्याकडे मागितली. शहाजी राजांनी तातडीने ती संमती पाठवून दिली. शहाजी राजांच्या त्या संमतीने राजांना बळ चढले आणि सामोपचाराने कोंढाणा कसा घेता येईल याचा ते विचार करू लागले. खेडबाऱ्याचे बापूजी नन्हेकर, जे राजांच्या पुण्याचे हवालदार होते आणि कोंढाण्याचा किल्लेदार सिद्दी अंबर यांचा स्नेह होता, त्या स्नेहाच्या जोरावर राजांनी सिद्दी अंबरला आपल्याकडे वळवून घेतले आणि एका सुमुहूर्तावर कोंढाणा स्वराज्यात सामील झाला. राजांचा किल्लेदार म्हणून सिद्दी अंबर कोंढाण्याची व्यवस्था पाहू लागला. राजांनी विस्ताराचे आणखीन एक पाऊल उचलले. राजांनी पुण्याचा मुक्काम खेडबाऱ्याला नेला. शिवापूरहून राजांच्या खेपा रोहिडेश्वर, चाकण येथे होऊ लागल्या. त्यावेळी राजांचे लक्ष होते पुरंदरवर. बारामती, सुपे, इंदापूर हे राजांचे परगणे. त्यांचा बंदोबस्त व्हायचा तर पुरंदर हाती येणे आवश्यक होते. पुरंदरावर शहाजी महाराजांचे व दादोजींचे स्नेही निळकंठराव होते. त्यामुळे पुरंदरला राजांना हात घालता आला नाही. निळकंठरावांचा मृत्यू झाला. त्यांचे तिघे मुलगे निळोजी, संक्राजी व पिलाजी. बापामागे निळोजी गडाचा मालक बनला, पण आपल्या दोघां भावांना वाटा देण्यास तो राजी नव्हता. राजे खेडबाऱ्याला आलेले कळताच पिलाजी आणि संक्राजी राजांच्याकडे खेपा घालू लागले. निळोजी राजांना मानित होता. राजांच्या मध्यस्थीने उत्पन्न मिळावे हा दोघां भावांचा हेतू होता. राजांनी दोघां भावांना आश्वासन दिले. राजे म्हणाले, पिलाजी, आम्ही जरूर तुम्हास मदत करू, पण आम्ही पडलो त्रयस्थ. काही निमित्तानं जर तुम्ही आम्हांस गडावर बोलवाल तर निळोजीरावांना शब्द टाकता येईल. पिलाजी म्हणाला, राजे, दिवाळी जवळ आली आहे, त्या निमित्तानं आम्ही तुम्हांस बोलवू. आम्ही दिवाळीला गडाच्या पायथ्याच्या नारायण मंदिरात देवदर्शनाला येऊ. तसा निळोजींना निरोपही पाठवू. दिवाळीचे 5 दिवस आपल्याकडे काढता येतील. बेत पक्का झाला. दिवाळीच्या आदल्या दिवशी राजे ठरल्याप्रमाणे नारायण दर्शनासाठी गेले. मंदिरासमोर तिघे भाऊ राजांची वाट पाहत होते. राजांच्या बरोबर शिबंदी होती. येसाजी, तानाजी, जीव महाला, संभाजी कावजी ही मंडळी होती. राजांनी देवदर्शन घेतले. देवळात घातलेल्या बैठकीवर राजे बसले. राजे म्हणाले, निळोजी, आम्ही खेडबाऱ्यात आलो, पण आपली भेट नाही. निळकंठराव असते तर त्यांनी असं केलं नसतं. राजे, माफी असावी. दिवस धामधुमीचे, फंदफितुरीचे. दोघां भावांकडे पाहत निळोजी म्हणाले, गड सोडून जायला धजावत नाही. मग आम्हाला बोलवायचं होतं. आम्ही आलो असतो. गडाखाली आपण येणार म्हणून कळलं, त्यासाठीच आलो. दिवाळीचा सण आहे, हा गडावर घालवावा ही आमची विनंती आहे. अलबत, का नाही, पण सणासुदीचे आम्ही एकटे कसे येणार? आमच्याबरोबर ही माणसं आहेत ना. गडाला आपली शिबंदी जड नाही, त्यात संकोच मानू नये. निळोजी म्हणाले. राजांनी निमंत्रण स्वीकारले आणि ते परत खेडबाऱ्याला आले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी राजांनी अभ्यंगस्नान केले, फराळ केला. जेवण झाल्यावर मासाहेबांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन राजे पुरंदरावर निघाले. सोबत 150 स्वार होते. विश्वासाची माणसे होती. निळोजी राजांच्या स्वागतासाठी पुढे आले. राजे गडावर गेले. गड चढताना राजांची नजर गड निरखीत होती. गड बुलंद, मजबूत होता. माची प्रशस्त होती. महादरवाजातून राजे गडात प्रवेश करते झाले. बालेकिल्ल्यात निळोजींचा प्रशस्त वाडा होता. 3 टेकड्यांनी सजलेला बालेकिल्ला पाहून राजे थक्क झाले. गड बंदोबस्तात होता. प्रत्येक बुरुजावर तोफा सज्ज होता. त्या मानाने शिबंदी फार थोडी होती. निळोजींच्या बरोबर राजांनी गड पाहिला. रात्री मेजवानीच्या आधी निळोजींनी बिचकत राजांना विचारले, राजे, थोडं मद्य. सणाचा दिवस आहे. निळोजी, तुम्ही संकोच करू नका. आम्हांला असल्या सवयी जमत नाहीत. आम्ही सरबत घेऊ. निळोजी मद्य घेत होते. पिलाजी, संक्राजी राजांकडे पाहत होते. निळोजी म्हणाले, राजे, एवढे गड घेतलेत, पण पुरंदरसारखा गड पाहिलात काय? एवढा बुलंद गड आमच्याकडे कुठला? तसा प्रसंग आला तर तुम्ही का परके? केव्हाही तुमच्या आश्रयाला येऊ. नाही राजे, आपली मैत्री आणि राजकारण भिन्न. आम्ही आदिलशाहीचे इमानी सेवक, त्यात अंतर पडणार नाही. राजे हसले, म्हणाले,
ठीक आहे, आमचा आग्रह नाही, पण निळोजी स्वकीयांना तरी आश्रय द्याल का नाही? थोडा कॅफ चढलेले निळोजी म्हणाले, राजे, वाटणी कसली? आम्ही थोरले, गादीचे मालक आम्ही. हे आश्रित, हवं तर राहावं, नाही तर. पण जावं कुठं? वाट फुटेल तिकडे. राजे, हे इतके साधे आहेत असं समजू नका. वडील वारले आणि मला माहीत नसताना विजापूर दरबाराशी यांनी बोलणी केली. मग आम्ही खावं काय? राजे म्हणाले, थांबा, आज सण आहे, ही कटुता आवरा. राजांनी भांडण वाढू दिले नाही. रात्री मेजवानी झाली. राजे रात्री गडावरच राहिले. दुसऱ्या दिवशी गड पाहत असता राजांना पिलाजीने गाठले. तो निराश झाला होता. पिलाजीराव म्हणाला, राजे, आता पुढं काय? तुम्ही पाहिलंतच, निळोजीराव काही करतील असं वाटत नाही. राजे, तुम्हीच असं. पिलाजीराव, एकच उपाय आहे, साम दाम भेद दंड. तयारी असेल तर रात्री निळोजीरावांना कैद करा. माझी माणसं आहेतच, ती आपल्याला मदत करतील. विचार करा, मला काय ते सांगा. पिलाजीरावांनी तत्काळ त्याला मान्यता दिली. रात्री भरपूर मद्य पिऊन झोकांड्या देत निळोजीराव झोपायला गेले. राजेही आपल्या शय्यास्थानी गेले. पिलाजी संक्राजींनी राजांची माणसे महालात घेतली आणि निद्रित निळोजीरावांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. राजांना जागे करण्यात आले. राजे आले तेव्हा हातपाय बांधलेले निळोजी खांबाला जखडलेले होते. डोळ्यांत अंगार होता. निळोजी उसळला, राजे, हा विश्वासघात आहे. दगा केलात. नाही निळोजी, दगा मी केला नाही. आपण मानलं असतं तर हा दोष आपल्या भावांच्या माथी आला नसता. पिलाजी संक्राजी, निळोजींना बंदोबस्तात ठेवून घ्या. सण झाला की सर्व गोष्टी ठरवू. पिलाजी संक्राजी आनंदाने बेहोश झाले होते. स्वर्ग हाती लागल्याचे समाधान होते. दुसऱ्या दिवशी राजे म्हणाले, पिलाजी संक्राजी, जी, आमची इच्छा आहे की आज पाडवा आपण दोघांनी आमच्याकडे आज पाहुणचाराला यावं. उद्या सकाळी परत येऊ. जशी आज्ञा. संध्याकाळी राजे पिलाजी संक्राजीसह शिवापूरला वाड्यात आले. वर्दी आधीच गेली होती. जिजाबाईंनाही राजे आल्याचा आनंद होता. हसत गप्पा मारीत जेवण आटोपले. पिलाजी संक्राजी झोपायला गेले. राजे आपल्या महालात आले. सईबाई उभ्या होत्या. चांदीचा पाट ठेवला होता. आरती दिसत होती. राजे म्हणाले, हे काय? घर कधी लक्षात राहतं का? आज पाडवा. मग आज ओवाळून घ्यायचं. नशीबवान आहोत, म्हणत राजे पाटावर बसले. सईबाईंनी राजांना ओवाळले. राजांनी विचारले, तबकात काय घालू? हवं ते. राजांनी आपल्या बोटातली प्रवाळाची अंगठी काढली. सईबाईंनी तबक खाली पाटावर ठेवले. राजांनी आपल्या हातातली अंगठी सईबाईंच्या हाती घातली. राजे म्हणाले, ही अंगठी गुणाची आहे. रोहिडेश्वराच्या दिवशी ही बोटात घातली होती. आम्हांला गड मिळाला, तुम्हांला काय मिळतं पहा. सईबाई लाजल्या. विषय बदलीत त्या म्हणाल्या, पिलाजीराव संक्राजीरावांचं पाडव्याच्या मुहूर्तावर पुरंदरचं शेवटचं जेवण झालं म्हणायचं. मतलब? तसं नसतं तर ते इथं कशाला आले असते? राजे मोकळेपणाने हसले. आम्ही खुश आहोत तुमच्यावर. काय हवं ते मागा. पहा, माघार घ्याल? मुळीच नाही. आज पाडवा. फार दिवस बुद्धिबळ खेळल्याला झाले. आज खेळूया ना. बस एवढंच ना? मांडपट. राजांनी कपडे बदलीपर्यंत सईबाईंनी गालिच्यावर पट मांडला. रौप्य समया लावल्या गेल्या. दोन्ही बाजूंना 2 लोट ठेवले गेले. राजे बैठकीवर येऊन बसले. पट मांडला गेला. सईबाई म्हणाल्या, मला काळा पट नको, हस्तिदंती पाहिजे. सुरुवातीपासून रडीला सुरुवात झाली ना? होऊ दे. डाव सुरू झाला. रात्र चढू लागली तशा सईबाई कंटाळल्या. दीर्घ जांभई देऊन आळस देत त्या म्हणाल्या, बस करूया डाव. संपायच्या आधीच? तुम्ही जिंकला काय आणि मी जिंकला काय? दोन्ही सारखंच. उगीच जागरण तेवढं. हे छान. तुम्हीच म्हणालात म्हणून खेळायला बसलो. पण सई, ही सवय बरी नव्हे. नेहमी असंच अर्ध्या डावावरून उठून जातेस. राणी आहे ना मी. राजांनी कौतुकाने पाहिले आणि सईबाईंच्या मोकळ्या हसण्याने महाल भरून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मासाहेबांचा निरोप घेऊन राजे पिलाजी संक्राजीसह पुरंदरकडे दौडले. हवेत दिवाळीची थंडी होती. पहाटेचे दव पडल्याने रस्ता तपकिरी झाला होता. विरळ धुक्यात पुरंदरचे अस्पष्ट दूरदर्शन होत होते. धुक्याचे पट्टे डोंगर कपारींना चिकटून राहिले होते. राजे पहिल्या माचीवर पायउतार झाले. पिलाजी संक्राजींसह आनंदाने मनमोकळ्या गप्पा करीत राजेगड चढत होते. किल्ल्याचा मुख्य दरवाजा आला. दरवाजाकडे लक्ष जाताच पिलाजी संक्राजी आश्चर्यचकित झाले. दरवाजाबाहेर आदिलशाही चांतारा नव्हता. त्या जागी भगवा ध्वज फडकत होता. विचारग्रस्त होऊन दोघे बंधू दरवाजापाशी आले. राजांच्या आगमनाची वार्ता सांगणारा नगारा झडला. तानाजी नेताजी सामोरे आले. राजांना मुजरे झाले. राजे म्हणाले, सर्व ठीक ना? जी, आज्ञेप्रमाणे सारं घडलं. मुरारजी म्हणाले, शाबास. आणि येसाजी कुठं आहेत? दारू कोठाराकडे चौकीवर आहेत. चला. राजे,
हे पहारे कुणाचे? संक्राजी ओरडला. शांतपणे राजे म्हणाले, आमचे. याचा अर्थ? पिलाजीने विचारले. एवढे का अजाण आहात पिलाजी? महाद्वारावर आमचं निशाण आहे. चौकी पहारे आमचे आहेत. गड आमचा आहे. विश्वासघात, पिलाजी उद्गारला. नाही पिलाजी, विश्वासघात निळोजींचा तुम्ही केलात. आम्ही फक्त राजकारण केलं. राजकारण आणि मैत्री यांत गल्लत करू नका. राजांनी टाळी वाजवली. पहारेकरी धावले. पिलाजी संक्राजींकडे बोट दाखवून राजे म्हणाले, यांना कैद करा. वाटे. दोघे भाऊ पकडले गेले. आपल्या बुद्धिचातुर्यापुढे हरलेल्यांची राजांना नेहमीच कीव. राजांनी गडाची बारकाईने पाहणी केली. गड सुरक्षित होता. भरपूर तोफा, बंदुका, हत्यारे होती. दारूखाना भरपूर होता. खजिना होता. पाडव्याच्या मुहूर्तावर चांगले यश पदरात पडले होते. 2 प्रहरी राजांनी तिघां भावांना सामोरे आणवले. राजे निळोजींना म्हणाले, निळोजी, आत्ता तरी तिघे एकत्र चांगल्या भावानं राहाल ना? ते आता केव्हाही शक्य नाही. निळोजी उफाळले. राजे येसाजीकडे वळून म्हणाले, येसाजी, या तिघांना एका खोलीत कोंडा. सायंकाळपर्यंत जर यांची भांडणं मिटली नाहीत तर गड गेलाच आहे. वतनंसुद्धा काढून घेऊन त्यांना शिक्षा करू. तासाच्या आतच बाळाजी आले. ते म्हणाले, निळोजीचं भांडण मिटलं आहे. म्हणाल तसे वर्तावयास ते सिद्ध आहेत. परत तिघां भावांना राजांच्या समोर आणले गेले. राजे म्हणाले, निळोजी, घाबरू नका. गृहकलह केवढा विनाशकारी असतो हे तुम्हाला कळलंच आहे. आमच्याऐवजी एखादा मुसलमान सरदार आला असता तर त्यानं तुमची भांडणं लक्षात घेऊन केव्हाच तुम्हाला परागंदा केलं असतं. तुमची वतनं आम्ही तुम्हा तिघांना देऊ. त्यात तुम्ही संतुष्ट राहा. गड आमच्याकडे राहील. गडाखाली वतनावर तुम्ही राहा. आमच्याशी इमाने वर्ताल तर आम्ही तुम्हांस अंतर देणार नाही. तिघां भावांनी शपथा घेतल्या. तिघांच्या उत्पन्नाची व्यवस्था करून राजांनी मासाहेबांना आणण्यासाठी स्वार रवाना केले. मासाहेब, सईबाई गडावर आल्या. राजांनी सारा गड मासाहेबांना फिरून दाखविला. सईबाईंनी पाहिलेला हा पहिलाच गड. त्यांना खूप कौतुक वाटत होते. बुरुजावरून तुटलेले कडे त्या पाहत होत्या. वाऱ्याने पदर टिकत नव्हता. कपाळावर खेळणारे केस, चेहऱ्यावर प्रसन्न भाव पाहत असता राजांना समाधान वाटत होते. मासाहेब नेताजी तानाजींबरोबर बोलत फिरत होत्या. सईबाई बुरुजाकडे जात होत्या. त्या फार पुढे जातील या भीतीने राजे पुढे गेले. सईबाईंना ते म्हणाले, असं एकदम पुढं जाऊ नका. खूप आनंद झालाय मला. वाटतं घोड्यावर बसून सारा गड पाहावा. तुमच्याबरोबर. लोक काय म्हणतील? काय म्हणणार? देवाधर्मासमक्ष एवढे लोक असता हात धरला. घोड्यावरून फिरलं म्हणून काय झालं? ती गोष्ट निराळी. ती कशी? तेव्हा आम्ही लहान होतो ना? सईबाई रुसल्या. राजे हसले. तोच मागून मासाहेब आल्या. बुरुजावरची तोफ पाहत असता राजे म्हणाले, मासाहेब, गड चांगला आहे. अगदी सुसज्ज आहे. बरं झालं. अजून सूर्यास्ताला खूप वेळ होता. मासाहेब बुरुजावर बसत म्हणाल्या, राजे, पाय थकले आता. मेणा मागवू? मेणा कशाला? येसाजी, घोडीच मागवा ना. मलाही घोड्यावर बसून फार दिवस झाले. राजे गोरेमोरे झाले. सईबाई लाजल्या होत्या. बोलताना आपल्यावरून मासाहेबांच्याकडे वारा वाहतो हे राजांच्या लक्षात आले नव्हते. घोडी आली. खाशा स्वाऱ्या अश्वारूढ झाल्या. पाठोपाठ तानाजी, येसाजी, नेताजी ही मंडळी होती. सावकाश गड फिरत असता मासाहेब म्हणाल्या, सई, टाचमार बघू. सईबाईंनी टाच मारताच घोडा उधळला. मासाहेब म्हणाल्या, राजे पहा, पडतील राणीसाहेब. लाजलेले राजे क्षणभर कुचंबले, पण माचीवरून धावणारे जनावर पाहताच त्यांनीही घोड्याला टाच दिली. सईबाईंना राजांनी गाठले. मागे एकदा पाहून राजे म्हणाले, राणीसाहेब, पाहिलात आपल्या बोलण्याचा परिणाम? पहा ना, मासाहेबांना जे सुचलं ते तुमच्या ध्यानी आलं नाही. भारीच लाड चालवलेत मासाहेबांनी. राजे म्हणाले, मग आहेच मी लाडकी. या लाडाला तसंच काही कारण नाही ना? चला, काहीतरीच. सईबाई लाजल्या. काही न बोलता दोघे जात होते. सईबाईंनी मान वळविली. त्या राजांना म्हणाल्या, एक सांगू का? सांगा ना. पुण्यात नाही तर शिवापूरला राहण्यापेक्षा गडावर आपण राहूया ना? आवडेल? पावसाळ्यात फार त्रास होईल. नाही व्हायचा. कैक वेळा आपले दोघांचे विचार एकच असतात. आम्ही जेव्हा या गडावर आलो तेव्हा आमच्याही मनात हेच विचार होते. सायंकाळी सारे वाड्यात आले. बैठकीवर बसलेल्या मासाहेबांच्या शेजारी जरा अंतरावर सईबाई अदबीने बसल्या होत्या. मासाहेबांच्या समोर राजे गेले. राजे येताच सईबाई उठून उभ्या राहिल्या. मासाहेबांना राजांनी विचारले, मासाहेब, गड आवडला? सुरेख आहे गड. पण राजे, जसं राजकारणात लक्ष घालतात तसंच जरा घरीही देत. राजे आश्चर्याने म्हणाले, काय चुकलं आमचं? जिजाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, चुकलं म्हटलं नाही, लक्ष घालीत चला असं म्हटलं आम्ही. कुठं दुर्लक्ष झालं? जिजाबाईंनी सईबाईच्याकडे पाहिले. त्या म्हणाल्या,
पोरीला दिवस गेलेत, तिची हौस कुणी पुरवायची? राजे आश्चर्याने सईबाईंच्याकडे पाहत होते. सईबाई लाजल्या आणि महालातून निघून गेल्या. जिजाबाईंच्या हसण्याने राजे भानावर आले. चेहरा लाजेने गोरामोरा झाला. विषय बदलीत ते म्हणाले, जरा सदरेवर चलावं. हसू आवरत जिजाबाई उठल्या. महाराजांच्याबरोबर सदरेवर आल्या. सदर बैठकीवर बसताच राजांनी खूण केली. येसाजी तबक घेऊन आला. मासाहेबांच्या समोर तबक ठेवले होते. तबकात दुशेला तलवार होती. मासाहेबांनी राजांना विचारले. राजे म्हणाले, मासाहेब, पुरंदर हाती आला. आता चाकण आला की खरा बारामावळ हातात येईल. नेताजी, येसाजी, तानाजी यांसारखी माणसं आली नसती तर हे स्वप्न कसं उतरलं असतं? नेताजी पुढे आला. मुजरा करून उभा राहिला. मासाहेब, आज आपल्या हातांनी आम्ही नेताजींना गडाचे सरनौबत करीत आहोत. नेताजींच्या नात्याचं, निष्ठेचं मोल फार आहे. मासाहेबांनी मानवस्त्रे तलवार दिली. नेताजी भारावून गेले. नेताजी, राजांचा विश्वास संपादन करणं फार कठीण. तो जतन करा, मासाहेब म्हणाल्या. राजे म्हणाले, नेताजी, गड मजबूत करून घ्या. पुरंदरवर राहावं असं आम्हाला वाटतं. बालेकिल्ल्याच्या राजगादी टेकडीवर वाडा बांधून घ्या. राजे, मासाहेब म्हणाल्या. मासाहेब, आता पसारा खूप वाढला. रोहिडेश्वर, तोरणा, कोंढाणा, पुरंदर यांसकट एवढा मुलूक आहे. आता जमिनीवर राहणं खरं नाही. केव्हा आदिलशाही चाल करील याचा भरवसा नाही. एखादी सुरक्षित जागा निवडायला हवी. सगळ्यांनाच तो विचार पटला. 4 दिवस राहून गडाची व्यवस्था लावून राजे शिवापूरला आले आणि तेथून त्यांनी लगेच पुणे गाठले. आता डोळ्यांसमोर तरळत होता किल्ले चाकण.